वंदे मातरम. मी राहुल काठोळे आणि आज मी आहे ते म्हणजे हायकोर्टामध्ये. आता हायकोर्टामध्ये कोणत्या कारणासाठी तर राहुल काठोळे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे जो कल्याणचा जो चोर तहसीलदार आहे ज्याने माझा मोबाईल चोरला आहे त्याच्या केससाठी आज मी इथं आलो होतो. माझं 43 नंबरचं कोर्ट म्हणजे जिथे डेरे मॅडम आणि मोहिते मॅडम असे जज आहेत त्या जजचे यांच्या कोर्टामध्ये माझी केस होती. माझा नंबर होता आजचा 72वा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी प्राधिकरणामध्ये DYSPचं जे मिलिंद शिंदे यांच्यासमोर स्वतः केस लढतो आहे तसंच आज माझा पूर्ण प्रयत्न होता की या कोर्टामध्ये आज मी ही केस स्वतः लढावी. तर मी तीच वाट बघत होतो की माझे नंबर येईल. मग जो समोरचा जो PP आहे किंवा तहसीलदार आहे की हा एक प्रकारचा गुन्हा आहे बरोबर, तर त्यांना कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्याच्यामुळे घडताना दिसलाच नाही. तर अशा सगळ्यांना मला सुनवायचं होतं जज मॅडमच्या परवानगीने, पण ते काय माझ्या आज हाती लागले नाही. काही माझा नंबर आलाच नाही. लास्ट नंबर काहीतरी 60-62 नंबरवर येऊन आज थांबलं आणि अगदी 10 नंबरसाठी आज आमचा नंबर हुकला, आमची तारीख हुकली. तरी पण पुढच्या तारखेला पुन्हा एकदा मी जज मॅडमकडे मागणी करेल की ही जी प्रोसिडिंग होईल आता याच्यापुढे कोर्टाची ती सगळी प्रोसिडिंगसाठी मी केस माझी स्वतःची लढेल, कारण की सगळ्या कायद्याचा अभ्यास करून येईल. आणि यांनी आतापर्यंत जे केलेलं आहे यांचं सगळं जे काही कपडे फाडण्याचं काम मी तिथे करणार आहे. आणि तर होतं कायदेशीर कपडे फाडले, जसं मी DYSP मिलिंद शिंदेचे प्राधिकरणामध्ये फाडले होते. तर त्यांच्या मनामध्ये ती भीती तयार झाली पाहिजे. जे पण हे भ्रष्टाचारी आहेत, जे पण हे कायदा दिला त्या कायद्यानुसार वागत नाहीत, अशा सगळ्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये ही भीती तयार झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाची. तर त्यासाठी आता ती पुढची तारीख कोणती लागते ते ऑनलाईन आम्हाला समजेल, पण त्या तारखेला मी येणार आहे. मी API भुजबळ हे कुठे गेलेत असं सगळं त्यांना फोन करतो आहे, त्यांची वाट बघत होतो पण ते काय आले नाही. मला त्यांना भेटायचं होतं, बाबा तुम्हाला काय नाही दिसलं म्हणून. आता मी माझ्या मोबाईलमध्ये त्यांना व्हिडिओ दाखवले असत्या, कदाचित त्यांना दिसेल कदाचित ते पुढच्या तारखेपर्यंत केस पण दाखल करतील अशी आशा आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना आम्हाला असं वाटतंय तर ठीक आहे, स्वातंत्र्यापासून आज जवळजवळ एवढे वर्ष झालेले आहेत, आता तरी ना सगळं काही कायद्याने चाललं पाहिजे. तर ठीक आहे, आपण पुढच्या तारखेला भेटूया. आणि आज आम्ही आहेत मुंबई येथे माझ्यासोबत माझे मित्र मोठी इक्बालजी आणि आपले योगेश सोनवळेजी. तर धन्यवाद. वंदे मातरम.